नमस्कार. जेतू जेतू हिंदुराष्ट्रम ही यूट्यूब चॅनल आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. बंधू भगिनींनो, खरंच प्रभू श्रीराम स्त्री विरोधी किंवा शूद्र दलित विरोधी होते का? नाही ना. तर मग श्रीरामांनी सीता मातेचा त्याग का केला? एखाद्या धोब्याच्या आरोपावरून श्रीराम असं कसं करू शकतात? हे आणि असे अनेक प्रश्न जेव्हा आपल्यासमोर विचारले जातात तेव्हा आपल्याला सत्य माहिती ज्ञात नसल्यामुळे आपण एकतर गप्प बसतो किंवा रामायणातील उत्तरकांड हा नंतर जोडलेला भाग आहे असा समज करून घेतो. पण अशाने आपल्याला आणखीही काही ग्रंथातील प्रक्षिप्त म्हणजे नंतर जोडलेला भाग आहे असं मानावं लागेल आणि प्रश्नकर्त्यांपुढे हार मानावी लागेल. परंतु बंधू भगिनींनो, आपण आपल्या सनातन संस्कृतीतील पुराणांचा ग्रंथांचा योग्य अभ्यास केला तर असे प्रश्न उपस्थित करणाऱ्या नास्तिकांना आपण नक्कीच गप्प करू शकतो. ते कसे काय? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रभू श्रीरामांनी सीता मातेचा केलेला त्याग चूक की बरोबर? सीता त्याग ही घटना आध्यात्मिक, कार्मिक आणि सामाजिक अशा 3 प्रकारे पाहता येईल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर प्रभू श्रीराम व माता सीता हे विष्णू व लक्ष्मीचे अवतार आहेत. ते एकमेकांपासून वेगळे होऊच शकत नाहीत. पण जेव्हा श्री विष्णू व लक्ष्मी यांनी मानव रूपात अवतार घेतला तेव्हा त्यांना विरह सहन करावा लागला. भृगु ऋषीच्या शापामुळे श्रीराम व माता सीता यांना परत परत एकमेकांपासून लांब राहावे लागत होते. एका महर्षींच्या शापामुळे हे सर्व घडत होते. मनुष्य अवतार धारण केल्यामुळे हे सांसारिक दुःख त्या दोघांना भोगावे लागत होते. मानव हा एक समाजशील प्राणी आहे. आपल्या अनेक गरजांसाठी तो समाजावर अवलंबून असतो. त्याच सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले तर श्रीरामांची ही स्थिती आपल्या लक्षात येईल. प्रभू श्रीराम एका रात्री रूप बदलून आपली राजधानी अयोध्येमध्ये फिरत होते तेव्हा एका धोब्याचे म्हणणे त्यांच्या कानी पडले. त्या धोब्याने प्रभू श्रीराम व माता सीता यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले आणि याच घटनेने व्यथित होऊन प्रभू श्रीरामांनी सीता मातेचा त्याग केला. पण फक्त धोब्याचंच ते म्हणणं नव्हतं, तर संपूर्ण अयोध्यावासी पण हेच बोलत होते. संपूर्ण समाज सीता मातेची अपकीर्ती पसरवत होता. उत्तरकांडात जेव्हा श्रीराम भद्रांना विचारतात, हे भद्र, आपली प्रजा माझ्याविषयी, सीतेविषयी, लक्ष्मणाविषयी काय बोलत आहे, तेव्हा भद्र म्हणतात की काही लोक शुभ कथन करत आहेत तर काही अशुभ कथन करत आहेत. तेव्हा प्रभू श्रीराम म्हणतात, एव मुक्तस्तु भद्रेण राघवो वाक्यम प्रवीता कथयस्व यथा तत्वं सर्वे निरवेशेषतः शुभाशुभानि वाक्यानि कान्याहुः पुरवासिनः श्रुत्वेदानि शुभं कुर्यो न कुर्याम शुभानि च. भद्रांच्या सांगण्यावर प्रभू श्रीराम म्हणतात, यावेळी राजाचे कर्तव्य आहे की प्रजा जे शुभ मानत आहे त्याचे मी आचरण करीन आणि ज्या गोष्टींना प्रजा अशुभ समजत आहे त्याचा मी त्याग करीन. आणि यानंतर श्रीरामांना सीता मातेविषयीच्या त्या कठोर वाक्यांचा परिचय झाला. भद्रांनी पुढे सांगितले की संपूर्ण अयोध्यावासी म्हणत आहेत की प्रभू श्रीराम सीता मातेच्या प्रेमात इतके बुडालेले आहेत, इतके गुंतलेले आहेत की त्यांच्या हे लक्षातही नाही सीता माता काही दिवस दुसऱ्याकडे राहून आलेली आहे. संपूर्ण प्रजेच्याच मनात द्वेष होता. पण हा द्वेष घालवण्यासाठी व स्वतःचा राजधर्म पाळण्यासाठी सीता मातेच्याच सांगण्यावरून श्रीरामांनी सीता मातेला वनात पाठवले. होय बंधू भगिनींनो, सीतामाईच्याच सांगण्यावरून ही घटना घडलेली आहे. या प्रसंगाच्या अगोदरच सीता मातेंनी श्रीरामांना सांगितले होते की त्या एका महर्षीच्या आश्रमात राहू इच्छितात. ही इच्छा होती सीता मातेंची. म्हणूनच प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितले की महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात सीतेला सोडून ये, ज्यामुळे सीता मातेची इच्छा पूर्ण होईल. सुरक्षेच्या दृष्टीनेही हे योग्य असेल आणि गर्भातील मुलांनाही चांगले शिक्षण मिळू शकेल. महर्षींच्या शापामुळे विरह तर सहन करावाच लागत होता, पण तरीही
कठीण परिस्थितीतही श्रीरामांनी सीतामातेलाच अग्रस्थानी ठेवून तिच्याच मनाचा विचार करून तिची इच्छाही पूर्ण केली. लोक अपवादालाही सडेतोड उत्तर दिले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला राजधर्मही पाळला. रामायण हे याच्यासाठी नाही की त्यात त्रुटी काढून त्याविषयी गैरसमज पसरावेत, तर रामायण याच्यासाठी आहे की त्यातील पात्रांचे आचरण पाहून आपणही आपल्यात बदल करावा व समाजासाठी आदर्श असे वर्तन करावे. श्रीरामांनी सीतामाईला वनात पाठवले, पण असं नव्हतं की श्रीरामांनी खूप आनंदाने किंवा सीतामाईवर संशय घेऊन सीतामातेला वनात पाठवले, तर ते खूप दुःखी अंतःकरणाने हे करत होते. राम हे एक राजा होते. पाहिजे तर ते दुसरं लग्न करू शकत होते, पण नाही, त्यांनी तसे केलेही नाही. राजांना खूप काही यज्ञ करावे लागतात आणि जेव्हा जेव्हा त्यांनी यज्ञ केला तेव्हा तेव्हा सोन्याची सीतामाता त्यांनी पूजेला बसवल्या आणि प्रत्येक वेळी अयोध्येची प्रजा पश्चातापाच्या आगीत जळत होती की आपला राजा निरपराध पत्नीशिवाय दुःखी आहे. वनात जातेवेळीही सीतामातेने सांगितले की माझे पती सर्वप्रथम एक राजा आहेत. त्यांचा राजधर्म पतिधर्मापेक्षाही अग्रस्थानी आहे आणि त्यांच्या या राजधर्मात जर माझी बाधा येत असेल तर माझे कर्तव्य आहे की मी त्यांच्यापासून दूर निघून जावे. जेव्हा श्रीराम राजा नव्हते तेव्हा तर ते सीतामाईसाठी खूप लढले. रावणाच्या लंकेत जाऊन त्याला मारून सीतामाईला घेऊन आले. पण आता ते एक राजा आहेत आणि प्रजेचे हित साधण्यासाठी तेच सर्वेसर्व आहेत, असा निस्वार्थी विचार करून मग सीतामाईंनी प्रभू श्रीरामांना त्यांना वनात पाठवण्यास भाग पाडले. यामुळेच अयोध्येचा राजा असणाऱ्या श्रीरामांनी सीतामातेला वनात पाठवले. जेव्हा लक्ष्मण सीतामाईंना वनात सोडून परत येत होते तेव्हा सीतामातेंनी श्रीरामांसाठी निरोप दिला, लक्ष्मणा, तू महाराजांना सांग की धर्मपूर्वक आचरण ठेवून अयोध्यावासियांवर तसेच प्रेम करा जसं तुम्ही तुमच्या भावांवर करता. तोच तुमचा परमधर्म आहे आणि यातच तुम्ही परम यश प्राप्त करा. बंधू भगिनींनो, पाहिलं श्रीरामांचं हे वर्तन सीता त्याग किती न्यायोचित होतं. आम्हाला आशा आहे की यानंतर आपण या मुद्द्यांवर गप्प बसणार नाहीत. प्रश्नकर्त्यांना योग्य ते उत्तर नक्कीच द्याल आणि आपल्या सनातन धर्माची पताका उंचावत राहाल. व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा, तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपले मत कमेंटमध्ये अवश्य कळवा. चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.